बाळंतीणबाईची जी जार असते, नाळ ज्याला आपण म्हणतो, ती पुरणे, शौचालय साफ करणे, डोळ्याचे कॅम्प, आठवड्याला 200 रुपये मला मिळायचे. त्यात आमचं घर चालायचं. बाजीराव मस्तानीमध्ये जे गाणं आहे दिवानी मस्तानी, हे नभतून आली अप्सरा अशी सुंदरा साज सजवून. विठाबाईंवरती आता पिक्चर आहे. विठाबाई प्रचंड शिस्तीची बाई. ही तिची लावणी, फेमस लावणी आहे, ती लावणी त्यांची चालू होती. पोरगा उठला, तो शिटी वाजवू लागला, नाचू लागला, धांगडधिंगा करू लागला. ती थांबली, त्याला म्हणाली तू ये माझ्या कडेवर बस, मी तुला दूध. ॲक्टिंगमधून तुझ्या तोंडावर मिसरूड फुटलं नाही आहे आणि तू मला खुणवतोय का? म्हणजे तमाशा करण्याचा दृष्टिकोनच बदललेला आहे लोकांचा. तो तमाशा नाही आहे मॅडम, या सगळ्या डीजेवर नाचणाऱ्या बायका आहेत. नमस्कार, आमच्या नॉलेज कट्ट्यावरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आमचा आजचा कट्टा विशेष आहे, कारण आज आमच्या कट्ट्यावरती विशेष व्यक्ती आलेल्या आहेत. डॉक्टर गणेश चंदनशिवे सर. डॉक्टर गणेश चंदनशिवे सर यांचा परिचय खूप मोठा आहे. लोककलावंत, लोककलाकार आणि लोकसंस्कृतीचे उपासक आणि अभ्यासक असलेले चंदनशिवे सर मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे विभाग प्रमुख देखील आहेत. आपल्या लोकसंस्कृतीवरती मनापासून प्रेम करणारे अशी ह्या व्यक्ती आहेत. जालनापासून ते मुंबईपर्यंतचा त्यांचा हा प्रवास आहे. या प्रवासामध्ये अनेक संघर्ष त्यांनी केलेला आहे. आज आपण आपल्या कट्ट्यावरती त्यांच्याशी या सगळ्या त्यांच्या प्रवासाबरोबरच आपल्या लोककलेबद्दल देखील जाणून घेणार आहोत आणि गप्पा मारणार आहोत. नमस्कार सर, आमच्या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. खरं तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप कार्यक्रम आहेत तुमचे, आम्ही तुम्हाला पाहत असतो, ऐकत असतो आणि वाचत देखील असतो. तर आम्हाला तुमच्या सगळ्या प्रवासाबद्दल जाणून घेणं म्हणजे खूप आवडेल आमच्या प्रेक्षकांना देखील. काय सांगाल सर? मुळामध्ये महाराष्ट्राची लोकसंस्कृती, इवन भारताचीच, ही बहुभाषिक आहे. म्हणजे प्रत्येक 12 कोसावर भाषा बदलते. जशी भाषा बदलते तसा भाषेचा लहेजासुद्धा बदलताना आपल्याला दिसतो. परंतु जी लोकसंस्कृती आहे तिचे पाळंमुळं अगदी खोलवर रुजलेली आहेत. म्हणजे इथल्या परंपरा, इथल्या रूढी, इथल्या क्रिया, यातोक्रिया, यात्वात्मक विधी, विधिनाट्य, भक्तिनाट्य, रंजनप्रधान नाट्य, या सगळ्यांचा जो डोलारा आहे त्या संस्कृतीवरती हा महाराष्ट्र किंवा हा देश उभा आहे. आणि म्हणून आपल्याकडे कुठलंही शुभ कार्य, मंगल कार्य संपन्न होत असेल तर गणेशाची आराधना केली जाते. त्याला गण असं म्हणतात. आणि त्या गणाने आपण तुमच्या या आपल्या कट्ट्यावरती सुरुवात करूयात. येस. गणराया प्रभुराया ताराया यावे धावुनी, यावे धावुनी देवा, यावे धावुनी देवा, यावे धावुनी गणराया ताराया यावे धावुनी. ही आराधना, ही आळवणी त्या ईश्वराला केल्याच्यानंतर निश्चितच तो जो तुमचा कार्यक्रम आहे याला लाखो दर्शक देशात, परदेशात, राज्यात बघत आहेत. त्या सगळ्यांना सुख, समृद्धी आणि शांती लाभू दे म्हणून या लोकरंगभूमीवरती गणेशाची आराधना केली जाते. मुळामध्ये माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी मुळातला लोककलावंताच्या घरात जन्माला आलेला व्यक्ती आहे. आमच्या वडिलोपार्जित, आमच्या आजोबांचा, चुलत्यांचा, वडिलांचा तमाशा होता. आणि तो बीड जिल्ह्यामधले राजेगावचे आम्ही राहणारे, प्रॉपर केस तालुक्यामधले. आणि मग तिथून हे लोक मायग्रेट झाले जालना जिल्ह्यामध्ये, टेंभुर्णी, जाफराबाद इथे. आणि मग त्यांनी तिथे बाबासाहेबांची धर्मांतराची चळवळ सुरू झाली. एकीकडे तमाशासुद्धा चालू होता. आणि अशा काळामध्ये वडिलांनी शिक्षणाची कास धरली आणि मग ते शिक्षण त्यांनी घेतलं. आणि मग वडील NDS झाले. NDS म्हणजे पूर्वीच्या काळी स्काउट टीचर असायचे. जे आताचे फिजिकल इन्स्ट्रक्टर आहेत विद्यालयांमध्ये, उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये. मग ते स्काउट टीचर झाल्याच्यानंतर आमचे 7 चुलते, 7 चुलत्याचे आम्ही 35 मुलं. म्हणजे एवढं मोठं कुटुंब. पण वडील शिकलेले असल्यामुळे घरातले आमचे सगळे बाकीचे भाऊ, चुलत भाऊ जे आहेत त्या माझ्या वडिलांनी शिकवले. कारण बाबासाहेबांचं म्हणणंच होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि तेवढ्या कडू काळाच्या परिस्थितीमध्ये, कारण ते जाफराबाद जालना जिल्ह्यातलं जे होतं ते निजाम स्टेटमधलं गाव होतं, त्यामुळे त्या गावामध्ये शाळा नव्हती. तर वडिलांना ती पूर्णा नदी पोहून
किल्ल्यामध्ये जावं लागायचं आणि किल्ल्यामध्ये शाळा होती, तिथे त्यांना शिकावं लागायचं. त्यामुळे शिक्षणाचं गांभीर्य काय आहे किंवा शिक्षणाचं महत्त्व काय आहे, बहुजन समाजातल्या लोकांनी शिकलं पाहिजे हे वडिलांना तेव्हा त्याची अनुभूती झाली आणि त्यांनी ह्या मुलांना शिकवले. ते सगळे आज कोणी प्राध्यापक आहेत, कोणी वकील आहेत, कोणी डॉक्टर आहेत, कोणी इंजिनियर आहेत. अशा पद्धतीने तो आमचा कार्यकाल सुरू झाला. परंतु मी जेव्हा 10वीला होतो तेव्हा 1992मध्ये वडिलांचं दुःखद निधन झालं. तर त्या काळामध्ये शिक्षकाला पगार किती असणार आहे, तर 2,000 रुपये वडिलांना मिळायचे. त्यात आमचं कुटुंब म्हणजे आम्ही सख्खे भाऊ जे आहेत घरामधले, वडील, आई आणि आम्ही 5 भावंड, 2 बहिणी आणि 3 भाऊ. तर तेवढ्यामध्ये आमचं भागत नसायचं. आणि वडील वारले, मग आमची वाताहत सुरू झाली. आई दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जाऊ लागली. ते काही मला देखावलं नाही. तेव्हा मी 10वीत होतो. तर त्या आईला मी म्हणालो की तू जाऊ नकोस, तू शिक्षकाची बायको आहे, तुला हे सगळं काम करण्याची सवय नाही आहे, मी काम करेल हवं तर. आणि मग मी तिथल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये स्वीपरचं काम करायला सुरुवात केली. रुरल हॉस्पिटल असतात गावी, त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये मग बाळंतीणबाईची जी जार असते, नाळ ज्याला आपण म्हणतो, ती पुरणे, शौचालय साफ करणे, डोळ्याचे कॅम्प. पण गाणं माझ्या कंठात होतं. आणि मग त्यातून मी अवेअरनेस करायचो की शिबिर लागलेलं आहे मोतीबिंदूचं, ज्याला कोणाला मोतीबिंदू झाला असेल त्यांनी त्याचं कॅटरॅक्टचं ऑपरेशन करून घ्यावं. मोठे मोठे डॉक्टर येणार आहेत. इथून मुंबईमधून अनिल नळगीकर, भारत झाडे, त्या काळातली लोकं, इवन तात्याराव लहाने, अशी मंडळी, नेत्रचिकित्सा सहाय्यक जी नेत्रचिकित्सक होती मोठी, शल्यचिकित्सक, असे डॉक्टर लोक तिकडे यायचे आणि ग्रामीण भागातल्या लोकांच्या डोळ्यांचे ऑपरेशन करून द्यायचे. पण गावामध्ये लोकांना अवेअरनेस नसायचा. ते असेच काचबिंदू होऊ द्यायचे आणि ते म्हणायचे की बाबा नाही, भीती वाटते, आमचा डोळा काढून घेतील. पण मग त्यांना आपण ते गाण्याच्या माध्यमातून, बाजारात जाऊन, पॉम्पलेट वाचून हे लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करायचा आणि त्यातून आठवड्याला 200 रुपये मला मिळायचे. त्यात आमचं घर चालायचं. असं करताना माझं ग्रॅज्युएशनसुद्धा झालं, 12वी झालं. म्हणजे सकाळी 7 वाजेपासून ते 12 वाजेपर्यंत कॉलेज असायचं. तर सकाळी 6ला उठूनच सगळे हे साफसफाई करायच्या आणि तिथून आल्याच्या नंतर परत मग राहिलेलं काम आपलं आपण करायचं. असं ते माझं सुरू होतं. आणि त्याच काळामध्ये मग आमच्या गावची यात्रा असायची, आजूबाजूच्या खेड्यातल्या यात्रा असायच्या. मग त्या यात्रेमध्ये सुट्यांचा काळ असायचा तो. मग त्या सुट्यांच्या काळामध्ये म्हणजे व्हॅकेशन पिरियड, मग मी गळ्यामध्ये एक आमच्या घरात हे होती सुटकेस, तर ती सुटकेस कापली आणि तिच्यामध्ये थोडेसे खाणे केले आणि त्यात एक पान टपरी सजवली, ती गळ्यात गुंतवली. आणि मग त्या यात्रेमधून मी ते कोणाला पान दे, कोणाला विडी दे, कोणाला सुपारी दे, असं करत तो काळ पुढे जात होता. आणि त्याच काळामध्ये तिथे तमाशे येत असायचे यात्रेमध्ये. म्हणजे ॲट ए टाईम जसे टुरिंग थिएटर लागायचे, 5-5, 7-7 टुरिंग टॉकीज असायच्या आणि 5-5, 7-7 तमाशेसुद्धा ॲट ए टाईम तिथे असायचे. म्हणजे मग विठाबाई, आज चांगला दिवस आहे की तुम्ही, विठाबाईचा आज जन्मदिवस आहे आणि त्या दिवशी तुम्ही माझी ही मुलाखत तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून घेताय. तर विठाबाईचा तमाशा असायचा, हरिभाऊ आणवीकरांचा तमाशा असायचा आमच्या मराठवाड्यातला. त्याच्यानंतर भिका भीमा सांगवीकर, तुकाराम खेडकर, पांडुरंग मुळे मांजरवाडीकर, या मोठ्या चंद्रकांत ढवळपुरीकर, अशा लोकांची तमाशे तिथे यायची. आणि त्या तमाशातून मी इंटरव्हलच्या काळामध्ये ते पानवेडी विकण्याचं काम करायचो. पण मग माझ्या लक्षात आलं की मला थोडंसं गाणं येतं आहे. मग आपण एखाद्या तमाशा कलावंताला जर जाऊन बोललो की मला तुमच्या तमाशात काम देता का, तर मग भिका भीमा सांगवीकरांकडे गेलो आणि त्यांना म्हणालो की बाबा मला तुमच्या तमाशात काम मिळेल का. तर ते हसले माझ्याकडे पाहून, तू काय करशील. म्हटलं तुम्ही सांगाल ते काम करेल मी. आणि मग मी तिथल्या वेगवेगळ्या गायकी ज्या आहेत त्या गायकी तमाशातल्या शिकलो. त्यात माझं ग्रॅज्युएशनही झालं. मला माझ्या सुदैवाने माझ्या आयुष्यामध्ये खूप चांगली लोकं मिळालेली आहेत. सहवास ज्याला आपण म्हणतो, ग्रामीण रुग्णालयात असताना मेडिकल ऑफिसर्स, कॉलेज लेवलला गेल्याच्यानंतर प्राध्यापक मंडळी, किंवा ज्यांच्या सहवासात मी गेलो तसे लोककलावंत, तमासगीर, असे लोक. आणि मग ग्रॅज्युएशन संपल्याच्यानंतर म्हणजे त्याच काळामध्ये मी कधी इथे मुंबईला यायचो. दामूनगर कांदिवलीला एक झोपडपट्टी आहे दामूनगर ईस्टला, तिथे माझी बहीण दिलेली, तिच्याकडे मी राहायचो. आणि हे टाईल्सच्या ज्या सांधे आहेत ते सांधे भरण्याचं काम, म्हणजे बिगारी कामसुद्धा मी करायचो. त्यातून काही पैसे जे मिळायचे. म्हणजे कॉलेजला गेल्याच्यानंतर औरंगाबादला आफ्टर ग्रॅज्युएशन 5 year कोर्स इन ड्रामॅटिक्स, म्हणजे PCC सर्टिफिकेट कोर्स इन ड्रामॅटिक्स, म्हणजे प्रोफिशियन्सी सर्टिफिकेट कोर्स इन ड्रामॅटिक्स, बेच कोर्स इन ड्रामॅटिक्स, मास्टर कोर्स इन ड्रामॅटिक्स, असा तो 5 वर्षाचा कोर्स मी केला तिथे. आणि तो केल्याच्यानंतर तिथे मला मोठे शिक्षक मिळाले. वराडकर लक्ष्मणराव देशपांडे, गावकीकार रुस्तुम अचलखाम, स्मारकवाले कुमार देशमुख, आलोक चौधरी, शशिकांत बरानपूरकर, प्राध्यापक दिलीप महालिंगे, डॉक्टर दिलीप घारे,
यशवंत देशमुख, केवढी मोठी लोकं ही की ज्यांचा दबदबा पूर्ण महाराष्ट्रभर होता. आणि अशा लोकांच्या सहवासात ते नाट्यशास्त्राचं बाळकडू मिळालं आणि गाणं हे कंठामध्ये होतं. त्यामुळं वाताहत खूप झालेली आहे. म्हणजे कधी STDवर काम करून, म्हणजे एक काळ असा असायचं की एक टिफिन मागवायचा, कारण आमचं कॉलेज रात्रीचं असायचं. तर दिवसभर काय करायचं, तर आपण STDवर काम करायचं. सकाळी उठायचं, कमवा शेकामध्ये जायचं, गवत उपटायचं, गवत काही काटे कुटे असतील ते उपटायचे, तोडायचे, आणि मग तिथून आल्याच्या नंतर थोडंसं फ्रेश व्हायचं, मग STDवर कामाला जायचं. मग ते STDवरचं 4 वाजेपर्यंत काम करायचं. एक डबा दुपारी मागवायचा, तो अर्धा खायचा, तोच रात्री खायचा, रात्री तो विटलेला असायचा. म्हणजे इतकी भ्रांत सगळी होती, पण त्याचं भांडवल कधी केलं नाही. एक जिद्द होती, चांगली लोकं सहवासात होते, आणि त्यामुळे आज हे दिवस बघायला मिळालेले आहेत. पुढे चालत राहिलात तुम्ही? पुढे चालत राहिलो. म्हणजे मग बीडला गेलो, जळगावला 6 महिने केलं, बीडला 2 वर्षे केलं, आणि मग मुंबई विद्यापीठाची अपॉर्च्युनिटी मला मिळाली. इथे लोककला अकादमीची जागा निघाली. तिथे डॉक्टर भालचंद्र मुनगेकरांच्या संकल्पनेतून हा विभाग उभा राहिला, आणि तिथे 75 लोक इंटरव्ह्यूसाठी आले होते. त्यात प्राध्यापक विजय खोले सर व्हाईस चान्सलर होते तत्कालीन. त्याच्यानंतर AD सावंत प्रो व्हाईस चान्सलर होते. जब्बार पटेल, प्रभाकर मांडे, तारा भवाळकर, अरुणा ढेरे, ही अशी मोठी मोठी दिग्गज माणसं, दामू केंकरे, प्राध्यापक कमलाकर सोनटक्के, अशी मोठी दिग्गज माणसं माझा इंटरव्ह्यू घ्यायला होती. आणि तो इंटरव्ह्यू माझा सक्सेस झाला, आणि मी 1 जानेवारी 2006ला मुंबई विद्यापीठामध्ये जॉईन झाले. 20 वर्ष झाली तुम्हाला? 20 वर्ष आज झाली. सर, तुम्ही बऱ्याच वेळा, मी तुमच्या मुलाखती पण बघत असतो, बऱ्याच वेळा तुम्ही सांगताना दिसता की लोककला हे लोकशिक्षणाचं एक माध्यम आहे. तर हे म्हणजे कुठल्या लोककलेतून आपण लोकशिक्षण देऊ शकतो? कारण बऱ्याच आपल्या गोष्टी आहेत, तमाशा आहे, लावणी, म्हणजे आम्ही तमाशा, लावणी म्हणा, भारूड आहे. तर हे कुठलं याचं माध्यम जास्त प्रभावी आहे? मुळामध्ये ही जी लोककलांचं संगोपन ज्यांनी केलेलं आहे, खरं म्हटलं तर जगवल्या आणि जागवल्यात त्या लोककलावंतांनी, आणि ते प्रचंड प्रतिभा संपन्न लोककलावंत होते. म्हणजे मी जसं मगा म्हटल्याप्रमाणे की या लोकसंस्कृतीचा डोलारा 3 याच्यावरती आहे. एक विधी, दुसरा भक्ती, आणि तिसरं रंजन. तर विधीमध्ये कुळधर्म कुळाचारानुसार तुम्ही आपल्या इष्टदेवतेची जर पूजा केली, तर त्यानुसार तुम्हाला ती देवता प्रसन्न होते, आणि तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी आणि शांती लाभते. आता याच्या पाठीमागचा जो हे आहे कर्मकांडाचा प्रकार आहे, त्याला छेदच द्यायचा, हे संतांनी सुद्धा केलं आहे. म्हणजे महानुभाव पंथाच्या काळामध्ये चक्रधरांनी ही पताका आपल्या हाती घेतलेली आहे. मग तिकडे बसवेश्वर असतील, इकडे चक्रधर असतील. मग चक्रधरानंतर वारकरी परंपरा आली, आता दिंड्या चाललेल्या आहेत, आषाढी एकादशी जवळ येते आहे. म्हणजे आपल्या एवढी पवित्र परंपरा जी आहे वारीची, ती जगामध्ये कुठे नाही आहे. म्हणजे आपल्याकडे पुरुषांनासुद्धा माऊली म्हटलं जातं, आणि महिलेलासुद्धा माऊली म्हटलं जातं. इतकी पवित्र परंपरा ती वारकरी संप्रदायातली आहे, आणि तीच परंपरा जोपासण्याचं काम ज्ञानदेवापासून तुकारामापर्यंत संत एकनाथ असतील, संत चोखा असतील, संत सेना असतील, संत सावता असतील, संत सोपान असतील, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत बहिणाबाई, संत कान्होपात्रा, संत गोरोबा काका, म्हणजे या सगळ्या संतांनी काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, लोभ, ईर्ष्या, अहंकार या षडविकारांवरती भाष्य केलेलं आहे. आणि रूपकाच्या माध्यमातून ते निरक्षर बहुजन होते, त्यांच्यावरती गारूड केलं, त्यांच्या ते बहुरूढ केलं, म्हणून त्याला आपण आज भारूड म्हणतो. भारूड म्हणजे असं नुसतं धांगडधिंगा करणे वगैरे काय नाही. भारूड म्हणजे रूप घेणे, हा एक अलंकार आहे मराठीतला. आणि अशा याच्यामधून भारुडातून लोकांचं प्रबोधन उद्बोधन केलं, त्यातून लोकांना लोकशिक्षण देण्याचं काम केलं. तेच तमाशाच्या कलावंतांनी सुद्धा केलं आहे. तेच कीर्तनांमधून, ललितांमधून, जाखडींमधून, दशावतारामधून हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं की लोकशिक्षण काय द्यायचं. म्हणजे हे जसं मी सांगितलं की हे षडविकार जसे माणसांना आहेत, तर संत म्हणतात की कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही, कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही, कोणी महिला नाही, कोणी पुरुष नाही, सगळे त्या माऊलीचे लेकरं आहेत. आम्ही सगळे एक आहोत. म्हणजे हा जो संतांनी दिलेला समतेचा धागा आहे, तो तुम्हाला संविधानात दिसतो. संविधानाच्या प्रिअम्बलमध्ये पहिल्याच याच्यामध्ये लिहिलेलं आहे की आम्ही भारतीय आहोत. मग ती महिला असेल किंवा पुरुष असेल, आम्ही सगळे, त्याच्यामध्ये जात, धर्म, पंथ वगैरे हे काही नाही. आम्ही सगळे जे भारतामध्ये राहतो, आम्ही भारतीय आहोत, हे संतांनी तिथे सांगितलं आहे. म्हणून जनाबाईचं एक छान भारूड आहे. ती प्रवाहाच्या विरोधामध्ये काम करणारी बाई होती. कारण मी महिलेचा खूप मोठा सन्मान करतो आणि जास्तीत जास्त संत महिलांना वाचतो. जनाबाई म्हणते, ती साकडं घालते खंडोबाला की खंडेराया तुला करते नवस, करते नवस खंडेराया तुला मी करते नवस खंडेराया,
नवस केल्यावर मिळू दे आसरा, मरू दे सासरा खंडेराया माझा तू, मरू दे सासरा खंडेराया, सासरा मेल्यावर होय येईल ग आसू, मरू दे रे सासू खंडेराया माझी तू, मरू दे रे सासू खंडेराया, सासू मेल्यावर होईल आनंद, मरू दे ननंद खंडेराया माझी तू, मरू दे ननंद खंडेराया, ननंद मेल्यावर येईल ग धीर, मरू दे रे धीर खंडेराया माझा तू, मरू दे रे धीर खंडेराया, जणी मने खंड्या अवघेच मरू दे. म्हणजे अवघे म्हणजे कोण? हे जे आपले लौकिक अर्थाने आपण ज्याला सासू सासरे म्हणतो हे नव्हे, हे जे मीपणा आहे, हा जो दंभपणा आहे, जो गर्व आहे, ह्याचा फुगा फोडून टाका आणि ते भगवंतापुढे लीन व्हा. जणी मने खंड्या अवघेच मरू दे, एकटीचं उरू दे खंडेराया मला तू, एकटीचं उरू दे खंडेराया. पुन्हा मानवतावादी दृष्टिकोन आलेला आहे की माणसाने माणसासमोर माणसासारखं माणुसकीने उभं राहावं, की त्यातून देव पण आपल्याला कळायला पाहिजे. हे संतांनी पेरून ठेवलेलं आहे. अनेक संत सावता तर म्हणतात की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. किंवा निसर्गाचा जर आपण विचार केला तर संत तुकाराम म्हणतात की वृक्षवल्ली आम्हास हे वनाचे. म्हणजे यांनी सगळ्याच गोष्टीवरती भाष्य केलेलं आहे. पण जिथे कर्मकांड आहेत त्याच्यावरती कोरडे ओढलेले आहेत, त्याला छेद दिलेला आहे. हे संतांचं खूप मोठं कार्य, हे लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम होतं आणि त्यातून खूप मोठी फिलॉसॉफी तत्त्वज्ञान हे जोडलं गेलेलं होतं. म्हणून आज हा देश अखंडपणे 75 वर्षे या देशाची घटना, आज आपण 75 वर्ष अमृत महोत्सव वर्षामध्ये आपण जातो आहे. तर या 75 वर्षामध्ये जगामध्ये अनेक देशाच्या घटना आल्या आणि गेल्या, पण संविधान जे डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिले आहे ते संविधान तटस्थपणे उभं आहे. त्याचं कारणच हे आहे की इथे जसं महापुरुषांनी काम केलं आहे, जसं संतांनी काम केलं आहे, तसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा रयतेसाठी काम केलेलं आपल्याला दिसतं. नक्कीच. सर, तमाशा हा विषय तुम्ही PhDसाठी निवडला होता आणि तमाशाबद्दल म्हणजे आमच्यासारखे जे शहरवासी आहेत की आम्ही तमाशा फक्त हा चित्रपटात बघतो. म्हणजे एक नृत्यांगणा येते, ती पदर असा उडवते आणि मग सगळेजण ती गाणं म्हणते, तिच्याबरोबर तिच्या आणखीन काही नृत्यांगणा असतात. आम्ही हे बघितलेलं आहे आणि हे बघतच आजची पिढी देखील वाढते. प्रत्यक्ष खरा तमाशा कसा असतो? तमाशा ही एक आख्यानक लावणी होती. म्हणजे 17व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 18व्या शतकाच्या पूर्वार्धात तमाशाचं ओबडधोबड रूप हे पेशवाईच्या काळात गायकीच्या रूपाने आलं. पण त्या अगोदर त्यातमध्ये फक्त आख्यानक लावण्या गायल्या लावणी इन द सेन्स अध्यात्म गायल्या जायचं, ज्याला भेदिक कवनं आपण म्हणतो. ज्या लोकांना धार्मिक पौराणिक धर्मग्रंथांवर आधारित कथा माहिती नाही आहेत त्या कथा त्यातून लावल्या जायच्या. म्हणजे निळावतीची कथा असेल, श्रावणबाळाची कथा असेल, राजा हरिश्चंद्राची कथा असेल, सती सावित्रीची कथा असेल, अशा कथा त्या गायल्या जायच्या. मग 18व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये पेशवाईच्या राजदरबारामध्ये काही बोटावर मोजण्या इतक्या शाहिरांना राजाश्रय मिळाला की जे कीर्तनकार शाहीर होते. शाहीर प्रभाकर, शाहीर राम जोशी, शाहीर होनाजी, शाहीर बाळा, शाहीर परसराम, शाहीर सगनभाऊ, हे सगळे कीर्तनकार. सगनभाऊ आणि परसराम हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते, त्यामुळे त्यांनी विठ्ठलावर सुद्धा लावणी केलेली आहे. आणि मग ही लावणी पुढे 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 पेशवाईचा उत्तरार्धामध्ये अस्त झाला आणि मग लोकांनी गावगाड्यामध्ये आपला तमाशा साकारला. सातू हिरू कौलापूरकर, सातू सुबराव मांग, त्याच्यानंतर भाऊ बापू मांग, हे अशी मोठी मोठी तमाशा करणारी मंडळी. मग ती काही नवसाचा तमाशा करायचे, काही यात्रेचा तमाशा करायचे, काही जत्रेचा तमाशा करायचे, काही लोक हौशी तमाशा करायचे, जसं की आमचा हा हौशी तमाशा होता, हंगामी तमाशा होता. अशी लोक ही तमाशे करायला लागली आणि मग एक फळीच्या फळी पुढे आली. मग त्यातमध्ये दगडोबा साळी शिरोळीकर असतील, दत्तोबा तांबे असतील, हरिभाऊ अन्वीकर असतील, चंद्रकांत ढवळपुरीकर असतील, त्याच्यानंतर तुमचे तुकाराम महाडिक असतील, आनंद महाजन असतील, विठाबाई भाऊमांग नारायणगावकर असतील, भाऊ बापू मांग नारायणगावकर असतील, भाऊ फक्कड असेल, पठ्ठे बापूराव असतील. या स्वातंत्र्याच्या पूर्वामध्ये ही सगळी मातब्बर मंडळी ही उभी राहिली आणि यांनी नेटनटका तमाशा केला की त्या तमाशामध्ये गण असायचा, गवळण असायची, मग गवळण हाडीची, गवळण तक्रारीची, गवळण विनवणीची, गवळण ओळखीची, मग नंतर रंगबाजी, बतावणी, मग त्यातमध्ये एक लावणी. हे सगळं पूर्वरंगामध्ये झाल्याच्या नंतर उत्तररंगामध्ये एक मोठा वग लावला जायचा. तो वग काही रजवाडी थाटाचा असायचा. रजवाडी म्हणजे राजा महाराजांच्या काळामधले काही पराक्रम असतील,
जसा काळू बाळू हे जहिरी प्याला नावाचं नाटक वगनाट्य करायचे, किंवा 80च्या दशकामध्ये गणपतराव हिमाने चिंचणीकर या तमाशा कलावंतांनी प्रचंड प्रतिभासंपन्न आणि वेल एज्युकेटेड होते ते. तर त्यांनी सर्कशीचा तंबू घेतला विकत. म्हणजे तमाशाचा तंबू तर लागतोच, पण सर्कशीचा तंबू विकत घेतला आणि तो जो फिरता रंगमंच आहे त्या फिरत्या रंगमंचावरती त्यांनी तो तमाशा साकारला आणि त्यातमध्ये वग लावला, जन्माला ये इंदिरा पुन्हा. इंदिरा गांधींचा वध कसा झाला, म्हणजे कसं खलिस्तान आणि हिंदुस्थान या लोकांमध्ये कशा पद्धतीने द्वंद्व निर्माण झालं होतं आणि मग त्यांच्याच अंगरक्षकांनी त्यांना इंदिरा गांधींना कशा गोळ्या घातल्या वगैरे वगैरे, हे सगळं त्या तमाशातून मांडलं जायचं. गणपतराव हिमानेसह अक्काताई कराडकर यांचा तो तमाशा होता. म्हणजे एवढी प्रतिभा त्या लोकांमध्ये होती. आणि समाजाला आता गावामध्ये आत्ता तुम्ही मला दाखवताय तर पटकन मी स्प्रेड होतोय किंवा तुमच्या सगळ्या पॉडकास्ट जे आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचतात. पूर्वीच्या काळात गावातल्या लोकांना काही पत्रकारितेचं साधनच नव्हतं. ही जी लोककलावंत होती हीच माध्यमं त्यांची होती. आणि या पद्धतीने मग व इंदिरा गांधी कशा मारल्या असतील किंवा काय आणीबाणीचा काळ कसा काय असेल तो, हे त्या वगातून दाखवले जायचं आणि ते लोक बघायचे, लोकांमध्ये तो अवेअरनेस निर्माण व्हायचा. आज मात्र खूप तमाशाकडे म्हणजे तमाशा करण्याचा दृष्टिकोनच बदललेला आहे लोकांचा. आणि काय झालं की त्याच्यामध्ये प्रेक्षकांचा थोडासा दोष आहे आणि कलावंतांचाही दोष आहे. विठाबाईला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला ढोलकीफडातल्या तमाशाला. आता पद्मश्री रघुवीर खेडकरांना ढोलकीफडाच्या तमाशामध्ये त्यांना पुरस्कार मिळाला. अहो, ही परंपराच खूप पवित्र आणि मोठी परंपरा आहे. हे तुम्ही जे पाहताय ना, ह्या सगळ्या डीजेवर नाचणाऱ्या बायका आहेत, अश्लील हावभाव करणाऱ्या बायका आहेत. लावणीचा आणि त्यांचा तसूभर संबंध नाही आहे. त्या डीजे डान्सर आहेत, त्या स्टेज डान्सर आहेत. या बायका यांचा बोर्ड आहे, यांचा स्टेज नाही. या बोर्डावर नाचतात. 4 भिंतीच्या आतमध्ये प्रेक्षकांना ऑथेंटिक लावणी जी आहे संगीत बारीच्या माध्यमातून मोजक्याच प्रेक्षकांच्या समोर ती सादर केल्या जाते. संगीत बारीच्या कलाकेंद्रावरती तुम्ही जर गेलात तर त्या कलाकेंद्रावरती तुम्हाला आधी 10 रुपयाचं तिकीट काढावं लागतं. मग नंतर त्या येऊन हजेरी देतील आणि मग कुणाला जर कधी असं वाटलं की नाही यांची लावणी खूप ऑथेंटिक आहे, आम्हाला बघायची, तर त्यांची एक बैठक लावली जाते. त्यांना त्या लावण्या ऐकवल्या जातात आणि तिथून लोक निघतात. पूर्वीच्या काळी मोठी मोठी लोक ह्या लावण्या बघायचे जाऊन. म्हणजे 150 वर्षाची परंपरा असणारे ज्ञानोबा उत्पात त्यांच्या घराला, म्हणजे कीर्तनकार वाना उत्पात आणि त्यांचे बंधू प्राध्यापक ज्ञानोबा उत्पात. ज्ञानोबा उत्पातांनी या ज्या अस्पृश्य समाजातल्या, कोल्हाटी समाजातल्या ज्या बायका आहेत या बायकांना त्यांनी लावणी शिकवली. बघा तुम्ही, जे रुक्मिणीचे भक्त आहेत त्यांना 150 वर्षाची परंपरा आहे. अशा मुलींना त्यांनी लावणी शिकवली. म्हणून आजच्या अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला या शकुंतलाबाई नगरकर असतील, सरलाबाई नांदुरेकर असतील किंवा लक्ष्मीबाई कोल्हापूरकर असतील, छायामाया खोटेगावकर असतील, राजश्रीबाई नगरकर असतील, ही मोठी माणसं बायका ह्या त्यामुळे दिसतात. नाही तर ह्या मुरळ्या झाल्या असत्या, परत कर्मकांडाकडे ह्या गेल्या असत्या. पद्मश्री यमुनाबाई वाईकरांनी पहिलं ते काम केलं की लावणीची परंपरा जोपासताना या ज्या मुली जोगतिनी बनवून फिरत्या आहेत, जटाबिटा लिंबू पिळून ते बनवत आहेत, त्या जटा कापण्याचं काम त्या बाईंनी केलं आणि त्या मुलींना मेन स्ट्रीममध्ये आणलं. तेव्हा कुठे तुम्हाला आज त्या वेल एज्युकेटेड मुली दिसतात. म्हणजे याच्यातून देखील जनजागृती ह्या ज्या करतायत ना, हा सगळ्यात म्हणजे भंपकगिरी आहे ती. आणि त्याला आयोजकसुद्धा तेवढेच जबाबदार आहेत की असल्या बायका आणायच्या आणि त्यांचे डीजेवरती तिथे डान्स करायचे. त्यांना तुम्ही बाउन्सर पुरवता, यांना बाउन्सरही देऊ नका, पण एखादी ऑथेंटिक बाई आणून तुमच्या स्टेजवरती जर तिला तुम्ही लावणी दाखवली तर समोरचा प्रेक्षकसुद्धा म्हणाल की ही ऑथेंटिक लावणी आहे. की तमाशा म्हटल्यावरती ना की डोळ्यासमोर तेच चित्र येतं की अरे हाच तमाशा आहे. खरा तमाशा आता तुम्ही जो सांगितलाय तो आज खऱ्या अर्थाने आम्हाला समजलाय. जाऊन बघावं ना, हे जे आयोजक आहेत मोठ्या मोठ्या दहीहंड्यांचे, त्यांनी जाऊन बघावं की खरा तमाशा काय आहे, त्यातमध्ये खरे लोककलावंत कोण आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचा तुम्ही. हां, म्हणजे यांना मोठं करण्याच्या यांना मोठं करता करता तुम्ही त्यांना दाबताय. उदासीनता आहे आपल्याकडे निश्चितच. एक तर अज्ञान आहे, त्यांना माहीत नाही. त्यांना माहीत नसल्यामुळे ह्या अशा लोकांचं फावतं है ना. म्हणजे त्यांच्या बाउन्सरच्या किमतीमध्ये आमच्या 100 लोकांचा फड जगतो है ना. पण ते होत नाही. तसं काय माझ्या एकट्याचं काम नाही, ते सगळ्यांचंच काम आहे. विठाबाईंवरती आता पिक्चर येतोय. तुम्ही सांगितलं की ज्यावेळी तुम्ही होतात तर त्यावेळी विठाबाईंबरोबर देखील तुमचं काही इंटरॅक्शन वगैरे झालं होतं का?
काही अनुभव काही सांगण्यासारखं? विठाबाई प्रचंड शिस्तीची बाई होती. कारण विठाबाईनं थिएटर शिकलं होतं. मामा वरेरकरांच्या मुशीमध्ये विठाबाईने ॲक्टिंग शिकली आणि ती चुणचुणीत बाई, लहानपणापासूनच गोड गळ्याची बाई. तिला ते सगळं म्हणजे ईश्वराने दिलं तर ते सगळंच दिलं. म्हणजे गाणं दिलं, नृत्य दिली, अदा दिली, अभिनय दिला, संगीत दिलं. आणि तिने तो जो तमाशा आहे कडू काळाच्या परिस्थितीमध्ये, जेव्हा विठाबाईवर अनेक प्रसंग आले, म्हणजे आता जो इठा येतो इठा, तर तो विठाबाई भाऊ मांग नारायण गावकर असं ते नाव आहे. का बरं मांग हे नाव लावायचं? कारण त्यांना त्यांच्या जातीचा खूप मोठा अभिमान होता, त्यांच्या गावाचा अभिमान होता. तिचं आडनाव काय खाडेखुडे काय असेल, पण ते लावत नसायचे. बरोबर आहे. विठाबाई किंवा इतर लोक याच्यावर एक बतावणीसुद्धा आहे. म्हणजे त्या बाईच्या वाड्यावरती ते गेल्याच्यानंतर ते विचारतात की ते बाई विचारतात, तुम्ही कोण तुम्ही पाहुणं, कुणी कुठून आला? आई गेली बाजाराला, माझ्या संग बोला. तो दुसरा म्हणतो की कशाला नेताबाई घराकडे याला? 6 महिने झाला हा कामातून गेला. बाई म्हणते चला यांच्यामध्ये काहीतरी प्रतिभा आहे. ते बाई म्हणते का हो, तुम्ही कोण? तर ते म्हणतात आम्ही मांग लोक. मांग लोक? असे कसे मांग लोक? म्हणे स्वर्गामध्ये जसे देवलोक, पाताळामध्ये जसे मृत्यू लोक, तसे आम्ही या धर्तीवरचे मांग लोक एवढे पवित्र आहोत. बघा एवढा अभिमान त्यांना. म्हणून भाऊ बापू मांग असतील, विठाबाई भाऊ मांग असतील. म्हणून आता एक समाजामध्ये किंवा एकंदरीत आमच्यासारख्यांच्या लोकांमध्ये एक हे आहे, उत्तेकरांना माझं विनंती आहे की तुम्ही त्या जातीचा उल्लेख आताच्या काळामध्ये तुम्हाला करणं थोडंसं कठीण होत असेल, परंतु इटाच्या ऐवजी विठा करा, विठाभाऊ करा. नारायणगावच्या मुशीमध्ये अनेक तमाशे तिथे जन्माला आले, अनेक लोक, प्रतिभासंपन्न लोक तिथे जन्माला आले. विठाबाईचं ते खास गाव, त्या गावामध्ये आजही ह्या लोकांची पूजा केली जाते. विठाबाईचा खूप मोठा पुतळा त्या गावामध्ये आहे. म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये तिथली देवीची यात्रा जी भरते, त्या यात्रेमध्ये पहिलं गाव महाराष्ट्रातलं असं आहे की तमाशा कलावंताचे म्हणजे जे मृत्यू पावलेले आहेत त्यांना अभिवादन करण्यासाठी त्या गावातून मिरवणूक काढल्या जाते आणि त्यांच्या नावाने 5 दिवसाचा तमाशाचा महोत्सव केला जातो. कुठलीही शासनाची मदत न घेता किंवा कुणाची मदत न घेता तिथली ग्रामपंचायत ते करते. हे आहे. आणि आता तो सिनेमा येतो, त्यातून आता नेमकं श्रद्धा कपूरने खूप छान पद्धतीने ते ट्रेझरमध्ये तर दिसते की चांगलं काम केलं आहे, पण पुढे म्हणजे काय आहे की चित्रपटामध्ये कल्पनाविलास खुलवायला खूप मोठ्या गोष्टी आहेत. चुकीच्या काही गोष्टी जाऊ नयेत अशी माझी सिनेमावाल्या लोकांना विनंती आहे. सर तुम्ही सांगितलं की विठाबाई बरोबर म्हणजे तुम्ही भेटला होता, त्यांच्याशी बोलणी वगैरे केलेली आहेत. आता पिक्चर येतो आपण जसं बोलतोय, तर तुमचा काही अनुभव आहे का त्यांच्याबरोबरचा? इथे 2000 साली दया पवार प्रतिष्ठानच्या वतीने गोरेगावला एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये विठाबाई यांची लाज धरा पाहुणं जरा परवा कुणाची, पोटासाठी नाचते मी परवा कुणाची, अशा ही तिची लावणी, फेमस लावणी आहे, ती लावणी त्यांची चालू होती. तर असाच एक पोरगा उठला आणि तो शिटी वाजवू लागला, नाचू लागला, धांगडधिंगा करू लागला. बाई काही बोलली नाही त्याला. ती थांबली, त्याला म्हणाली तू ये माझ्या कडेवर बस, बरोबर आहे, मी तुला दूध पाजते. हे ॲक्टिंगमधून म्हणजे तो शर्मेने इतका लाजला आणि तो खाली बसला. म्हणजे तुझ्या ओठावरचं दूध अजून आटलं नाही आहे किंवा तुझ्या तोंडावर मिसरूड फुटलं नाही आहे आणि तू मला खुणवतो आहे का? म्हणजे इतकी ताकद तिच्यामध्ये होती, इतकी जरब तिच्यामध्ये होती. म्हणजे जेव्हा शिखर शिंगणापूरला विठाबाई प्रसूत झाल्या, तर विठाबाईच्या प्रसूतीनंतर तो मुलगा त्यांचा कैलाश, म्हणजे त्या शंकराच्या नावावरून त्या मुलाचं नाव कैलाश ठेवलं. तो आता विठाबाई भाऊमांग नारायण गावकर यांच्या नावाने तमाशा चालवतो. अनेक संकट त्यांच्या ह्याच्यात आली, कधी तंबू जळाले, कधी ॲक्सिडेंट झाला. शासनाने बरीच मदत केली, पण शरद पवार साहेबांनी सुद्धा त्यांना मदत केली, रामदासजी आठवलेंनी मदत केली, अनेक लोकांनी मदत केली. इथून त्यांना जेव्हा काय माहीत नव्हतं की संगीत नाटक अकॅडमीचा राष्ट्रपती पुरस्कार त्यांना घोषित झाला आहे, ते पत्र हनुमान थिएटरचे मालक मधुकर शेठ नेराळे हे घेऊन तिथे गेल्याच्यानंतर तिला कळलं की विठा तुला राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे, चल आपल्याला दिल्लीला जायचं आहे.
यशवंतराव चव्हाण असतील. म्हणजे राज कपूरला पुढे बघून विठाबाई म्हणायची की भाई जरा देख के चलो. त्यांना मला वाटतं राज कपूर यांनी सिनेमात काम करण्याची ऑफर पण दिली होती. आपण हे मनस्वी लोक होते ना. मी जर सिनेमामध्ये काम करेल तर माझा फड इकडे बंद पडेल. माझे लाखोचे करोडोचे जे गावातले प्रेक्षक आहेत ते म्हणतील विठा कुठे आहे. ही ताकद जी आहे त्या लोककलावंतांमध्ये होती, म्हणून त्यांची आज नावं आहेत आणि त्यांची बायोग्राफी होते. अशी भलत्याच माणसाची बायोग्राफी होईल का. सर तुम्ही अनेक गीतं लिहिली आहेत, गायली देखील आहेत. बाजीराव मस्तानीमध्ये जे गाणं आहे दिवानी मस्तानी, आणि ते गाणं देखील तुम्ही लिहिलेलं आहे, तर तो अनुभव जरा आम्हाला सांगा. मुळामध्ये काय आहे की मला दुसऱ्याने लिहिलेलं गाणं लिहिता येत नाही, कारण मी रेप्युटेड गायक नाही आहे. म्हणजे मी कुठे गाणं शिकलो नाही. मी रासवट किंवा रांगडा ज्याला म्हणतो आपण त्या मुशीत वाढलेला गायक आहे. त्यामुळं जेव्हा संजय लीला बन्साळींनी मला सांगितलं की आपको दीपिका पदुकोण पर लिखना है, तर तिच्या सौंदर्याचं वर्णन तुम्हाला याच्यामध्ये करायचं आहे. मग आता काय करायचं आहे नेमकं, कारण बरेच वर्ष आम्ही त्यावरती काम करत होतो पण त्यांचं काही समाधान लाभत नव्हतं. एक दिवस म्हणाले की चंदनजी कुछ अलग सा दो यार, म्हणजे काही कळत नाही आहे काय लिहावं, म्हणजे काय द्यावं. मग मी काय केलं की आमच्या तमाशामध्ये टाकणी असते. टाकणी म्हणजे पुढे काय घडणार आहे याचा सारांश रूपी 4 ओळीमध्ये गायन केलं जातं. मग त्याला शिलकार म्हणतात, टाकणी म्हणतात, कटाव म्हणतात. मग मी ती लिहिली तिथल्या तिथे. त्या दीपिका पादुकोण अशा बसल्या होत्या तुमच्यासारख्या, बरं ती सुंदर बाई ती, आणि तिला पाहिल्याच्या नंतर मग मी तिथल्या तिथे लिहिलं आणि गायलं. तुम्हाला तुम्ही पहिल्यांदाच अभिनेत्री अशी बॉलिवूडमधली. नाही, तिच्यापेक्षा स्मार्ट आमच्या बोर्डावरती बायका होत्या, त्या बघितलेल्या आहेत. हां, पण एक सिनेमामधली बॉलिवूडमधली एक मोठी नटी, आणि तिच्यावर आपल्याला लिहायचं आहे म्हटल्यानंतर तिला पाहिल्यानंतर म्हणजे ठीक आहे, माणूस आहे मी, तो एक ग्रामीण भागातला आहे ना. तर पण त्यावेळेला डोक्यामध्ये ती भावना होती की हिच्या सौंदर्याचं वर्णन करायचं आहे. म्हणजे जसा छक्कड नावाचा प्रकार असतो, त्या छक्कडमध्ये श्रीदेहाचं वर्णन केलं जातं, छक्कडमध्ये तिच्या ऑर्नामेंट्सचं वर्णन केलं जातं, त्याच्या जेवणावळीचं वर्णन केलं जातं, त्याच्या खानावळीचं वर्णन केलं जातं, त्याच्या जंगल झाडे झुडपे ह्याचं वर्णन केलं जातं. तशा पद्धतीने मी दीपिकाला माझ्यासमोर ठेवलं होतं. आणि म्हणून एक अप्सरा वगैरे स्वर्गातून येते आणि ते लिहिलं आणि त्याला लॉक केलं. त्याच्यामुळे मला आज बऱ्यापैकी नावही मिळालं. परदेशामध्ये सुद्धा शकीरासुद्धा मला त्या नावाने ओळखते. नाही, खूप सुंदर ते गाणं आहे. म्हणजे आजही ते गाणं तेवढ्याच म्हणजे काय म्हणतो प्रेमाने ऐकलं जातं. लोक त्याच्यामध्ये अशी काय म्हणतो बेधुंद होतात ते गाणं ऐकताना. तुम्ही ते गाणं किती वेळा ऐकलं? गाणं सगळं शूट झाल्यावर मी ऐकतोच ना. शूट झाल्यावरती बऱ्याच वेळेला मी ऐकलं ते. पण मी जेव्हा गातो ते गाणं तेव्हा मी ते गाणं गायलं आहे किंवा मी ते लिहिलं, लोकांना माहीत नाही ना. म्हणजे लोकांना असं वाटतं म्हणजे हे अशा जी मुलं आहेत नवीन की ते कोणी गायलं आहे एवढंच त्यांना माहिती आहे. त्यांच्यासमोर त्याचा करता तो अदृश्य आहे. जेव्हा तो समोर येतो त्यांच्या, तर त्यांना वाटतं अरे बापरे ह्यांनी गायलं आहे ते. म्हणजे नवीन मुलांना थोडीशी क्रेज असते. यांची कशी रिॲक्शन होती दीपिकाची आणि रणवीर सिंग? प्रचंड खुश झाली ती मंडळी. ही मोठी माणसं जी आहेत ना, मोठी म्हणल्यापेक्षा की जी बॉलिवूडमध्ये काम करतात, वरच्या हाय लेवलवरती काम करतात, ते प्रचंड रिस्पेक्टफुली माणसं आहेत. त्यांना म्हणजे इतका म्हणजे रणवीर सिंग माझी ओळख लोकांना करून देत होता. जेव्हा सनी देओलचा स्टुडिओ आहे जुहूला, तिथे त्याचं स्क्रीनिंग होतं, स्वतः सांगायचं तो, अरे आपको पता है वो मराठी किसने गाया है, हे आपल्या भाऊने गायलेलं आहे. हां, असं सगळ्यांना तो माझी ओळख करून द्यायचा. तर ते गाऊयात आपण. नभतूनी आली अप्सरा, हे नभतूनी आली अप्सरा, अशी सुंदरा साज सजवून आली 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 ग आली, केसामधी माळला गजरा, लोकांच्या नजरा खिळल्या तिच्यावर. आली ग आली दुनियाची प्यारी तू, आगनारी हरणी ग, आगनारी सुंदरा. आली ग आली महाराणी ग आली, जिजीर जिजीर जी नजर जो तेरी लागे, मैं दीवानी हो गई, मैं दीवानी, हाँ दीवानी मस्तानी हो गई. खूप सुंदर. सर, शंकर महादेवनबरोबर तुमचं एक विशेष बॉन्डिंग आहे, त्याबद्दल पण सांगा जरा. शंकर महादेवनला माझी म्हणजे त्यांच्याबरोबर माझी ओळख जी झाली पहिली
ती माझे मित्र आहेत गुलराज सिंग. त्यांचा गणराज आदिराज नावाचा एक अल्बम त्यांना करायचा होता. त्यात मी गायलो, त्यात शंकरजी आणि मी गायलो. त्याच्याही अगोदर मी शंकरजींबरोबर जॅकी श्रॉफ आणि उर्मिला मातोंडकर यांचा एक हृदयनाथ नावाचा सिनेमा आला होता. त्यात आम्ही कोकणातलं नमन खेळे गायलो. म्हणजे नमन खेळ्यामध्ये जे नमन आहे ना, हे पयल नमन हो पयल नमन, आम्ही करतो कथन तुम्ही ऐका हो गुरुजन, अरे हो पहिलं नमन करून वंदन, इडा मानून इडा गावाला, इडा देवाला, इडा पाटलाला, इडा मंडळीला, आम्ही करतो कथन. तेव्हा शंकरजीने हा आवाज ऐकला होता, पण त्यांना एवढं ते सिग्नेचर झालं नाही. पण जेव्हा गुलराज सिंगच्या तिथे मी गेलो आणि मी गाऊन माझा निघून आलो, मी अंधेरी स्टेशनला आलो होतो आणि त्याच्यानंतर शंकरजींचं डबिंग होतं. आणि त्यांनी म्हणे अरे पहिले किसने गाय जरा बरं सुनाव मुझे. आणि ते ऐकल्यानंतर ते एकदम हेच झाले, यार कोण आहे बंदा, जाओ बोले उनको बुलाव. बोले सर वो अभी गए. नाही फोन करो. त्यांनी फोन केला आणि मी अंधेरीहून परत मग त्या ऑडिओ बॅरेज नावाचा स्टुडिओ जो होता इस्कॉनच्या जवळ जुहूला, तिथे गेलो आणि मग तिथे शंकरजींची माझी ओळख झाली छान पद्धतीने. तो अल्बमही छान झाला. त्यातमध्ये खूप मोठी मोठी लोकं गायली. लक्ष्मी अय्यर असेल किंवा सलीम मर्चंट असेल, सलीम अली असतील, हे हरिहरन असतील, शंकरजी असेल, मी असेल, बरीच मोठी मंडळी त्यातमध्ये गायली. आणि त्याच्यानंतर मग शंकरजींनी मला सिंगापूर वेगवेगळ्या देशांमध्ये फिरवलं. तुम्ही त्यांच्यावर कॉन्सर्ट पण करता? त्याच्याबरोबर माय कंट्री माय म्युझिक कॉन्सर्ट करतो. पण त्याच्यामध्ये सर परदेशामध्ये कसा रिस्पॉन्स असतो? खूप छान रिस्पॉन्स आहे. म्युझिकला आहे ना, संगीताला शब्दांची गरज नाही आहे. हां, ते भावतं लोकांना. त्यामुळे मी मराठीतून आपल्या त्या कॉन्सर्टची सुरुवात होते आणि मग नंतर प्रत्येक राज्यातला लोककलावंत तो त्यांचं गातो. पण शंकरजी 3 तास हे तटस्थपणे त्यांच्याबरोबर गात राहतात. हां, आणि आजही त्यांच्या घरी गणपती असतो दरवर्षी. म्हणजे बघा तुम्ही 2012 ते टिल टुडे दरवर्षी न चुकता त्या गणपतीला ते मला कुटुंब माझ्या मुलाबाळांसहित बोलवतात, त्यांच्या वाढदिवसाला बोलवतात. असं आहे. त्यांची मला पत्नी पण मला वाटतं मराठीच आहे. मराठी पार्ल्याची आहे, मराठीच आहे. त्यामुळे चांगलं आणखीन एक तुम्हाला म्हणजे एक चांगलं आणखीन त्याच्यामध्ये मैत्रीची. शंकरजी सुद्धा चांगली मराठी बोलतात. त्यांच्या मिसेस तर संगीताताई त्या पण मराठी बोलतात. ती फॅमिली जी आहे ना, ते असं दाखवत नाही की आम्ही पद्मश्री आहोत की आम्ही खूप लोकांपेक्षा वेगळे आहोत. एकदम डाऊन टू अर्थ. म्हणून मी म्हणालो की ही जी मंडळी आहे मोठी मोठी, ही खूप रिस्पेक्ट करतात समोरच्यांचा. मनानेही मोठी आहे. त्यांना काही द्यायचं नाही कुणाला. फक्त समोरचा माणूस हा गुणी आहे, त्याच्या गुणाचं कौतुक ते लोक करतात. बरोबर. सर, लोककलेवरती तुमचं खूप काम आहे, संशोधन तुम्ही करतात. अजून काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं? हे बघा, आताच्या काळामध्ये जसं तुम्ही सुरुवातच केली की बाबा हे कशा पद्धतीने अलीकडे लोककला होतात, तर पारंपरिक लोककलेचं जतन आणि संवर्धन होत असताना त्यावरती संशोधन होणं गरजेचं आहे. शासनही त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं आहे. लोककलावंतांना ते पॅकेजही देत आहेत. परंतु त्याचा मूळ गाभा जो आहे, आत्मा जो आहे, तो आत्मा न हिरवू देता तुम्ही ती लोककला साफसुथऱ्या पद्धतीने लोकांच्या समोर जर सादर केली तर निश्चितच लोकांना ती आवडेल आणि पुन्हा पूर्वीचा काळ लोकांना कळेल की बाबा ही ऑथेंटिक लोककला आहे. म्हणजे आत्ता जे काही थिएटरमध्ये बुक माय शोवरती लाखोच्या संख्येने क्राऊड येतो आहे प्रेक्षकांचा, तर ती लोककला नाही आहे, ते लोकसंगीत नाही आहे, ते लोकप्रिय संगीत आहे. अलीकडच्या कोणीतरी गाणी लिहिली आहेत आणि त्या गाण्यावरती ही मुलं धिंगाणा घालत आहेत अक्षरशः स्टेजवरती. तर पुढच्या पिढीला वाटेल ना की नाही हेच देवीचा गोंधळ आहे, हाच आहे. पण तो विधी आहे, त्याच्या पाठीमागे एक अधिष्ठान आहे, त्याच्या पाठीमागे एक तत्व आहे, कुळाचार आहे, कुळधर्म आहे, परंपरा आहे, रूढी आहेत. या सगळ्या घेऊन तुम्ही जर स्टेजवरती तुम्हाला जे सादर करायचं ते करताना तर बरं होईल थोडंसं. तुम्ही एवढे कार्यक्रम केलेले आहेत, असा कुठला कार्यक्रम आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगळा अनुभव आला आहे, तो तुमचा लॉंग लाईफ एक अनुभव राहिला आहे तुमच्या पाठीशी? नाही, असं काही नाही आहे. बघा, मी प्रत्येक ठिकाणी जेव्हा जातो तेव्हाचा अनुभव हा माझा वेगळाच असतो. कारण येणारा जो प्रेक्षक आहे तो प्रेक्षक नेहमी बदलणारा प्रेक्षक आहे. परंतु एक व्यक्ती, मला त्यांचं नाव नाही आठवत आता, पण जेवढ्या कॉन्सर्ट माझ्या भारतात झाल्यात शंकरजींबरोबर तेव्हा त्या माणसाने त्याला हजेरी लावलेली आहे. हां, म्हणजे ते फॅन आहेत फार मोठे. म्हणजे माझेच फॅन नाहीत, ते त्या कॉन्सर्टचेच फॅन आहेत. हां,
पण ते विशेष करून मला येऊन भेटायचे की तुम्ही ज्या आणि अमराठी माणूस आहे, तुम्ही ज्या पद्धतीने तो घेर करता किंवा तुम्ही ज्या पद्धतीने मांडणी करता. कारण काय आहे, मी सिनेमामध्ये जरी गातो किंवा लिहितो तर मी मराठी भाषेचा उपासक आहे. मराठी भाषा ही जगली पाहिजे किंवा मराठी भाषांची शाळा आता बंद पडायला लागल्यात, त्या शाळा कुठेतरी जगल्या पाहिजेत म्हणून आम्ही लोक काम करतो. आता लोककला म्हटल्याच्या नंतर अंधश्रद्धा आल्याच, देव आले. आता देव तर आपण बघितलेले नाही, पण देव हे निसर्गाच्या सानिध्यात आहेत. म्हणून माझा एक सिनेमा आला होता चौर्य नावाचा, त्यामध्ये एक गाणं मी गायलो, देवा वाचून माझं जुळतंय मन. म्हणजे देव कोण आहेत? अलीकडच्या काळामध्ये जे तुमच्या आमच्यासारखे उच्च शिक्षित लोक आहेत किंवा जे चांगल्या नोकऱ्यांवरती आहेत, तर सासू सासरे किंवा आईवडील वृद्धाश्रमात नेऊन ठेवतात आणि आपण घरामध्ये फक्त आपली बायको आणि आपण आपली मुलं एवढा संसार ते करतात. तर ज्या घरामध्ये आईवडील नसेल तर ते घर काय कामाचं आहे का मला तुम्ही सांगा, ज्यांनी तुम्हाला जन्म दिला हे विश्व दाखवलं. म्हणून मी त्यामध्ये ते गाणं लिहिलं होतं आणि ते गायलं. ते शंकरराव धामणेकरांचं प्रॉपर गाणं आहे ते, पण ते गाणं असं होतं, देवा मह्या अरे मह्या अरे मह्या माया बाप, देवा वाचून सुन ग माझं झुरतंय मन, देवा वाचून देऊळ सुन त्या देवळाला पुसत कोण, वही मातीचं धन ग माझं झुरतंय मन, देवा वाचून सुन ग माझं झुरतंय मन. कुडी आत्म्याचं झालं बोलणं आत्मा कुडीला जातो सोडून, कुडी आत्म्याचं झालं बोलणं आत्मा कुडीला जातो सोडून, गोड लागणार ग माझं झुरतंय मन, देवा वाचून सुन ग माझं झुरतंय मन. हे आहे लोकशिक्षण, ही अस्मिता, ही आहे परंपरा. हे तुम्ही लोकांना सांगा, भले सिनेमातून सांगा, नाटकातून सांगा की लोककलेतून सांगा, पण लोकांना याची जाणीव करून द्या की आईवडीलच आमचे देव आहेत. बाकी ज्यांना तुम्ही बसता ते पावतील नाही पावतील माहीत नाही, पण आईवडील पावलेत म्हणून तुम्हाला जग दिसलंय. हा दृष्टिकोन समोर ठेवून लिहिलं गेलं पाहिजे. आजच्या पिढीला सर काय संदेश द्याल? आजच्या पिढीने लोककला म्हणजे टिकून राहण्यासाठी आजच्या पिढीकडून देखील काय अपेक्षा आहे? आमच्या मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीमध्ये भारतभरातून लोक लोककलेचं प्रशिक्षण घेण्यासाठी येतात. मास्टर इन परफॉर्मिंग आर्ट्स, फोक आर्ट्स, म्हणजे याच्यामध्ये गायन आहे, वादन आहे, नृत्य आहे, अभिनय आहे, त्याची थिअरी आहे. हे मास्टर झाल्याच्या नंतर हे डॉक्टरेटसुद्धा मुलं करतात. माझ्या काही मुली आहेत की ज्या इथे तालवाद्य वादन, लोकगीत गायन, लोक अभिनय हे जे जसे काही शिकतात तर याच्यामध्ये ते मास्टरी करतात. आणि मग तुमच्या चॅनल्सवरती जे काही बँड तुम्ही पाहता, जशी आमची प्रेषिता मोरे आहे, देवयानी मोरे आहे, या ज्या मुली आहेत हे आता समोर आलेल्या आहेत. ह्या मुली स्वतःचे बँड यांनी क्रिएट केलेत आणि त्यातून त्या पैसा कमवत आहेत. म्हणजे तुम्हाला नोकरीच मिळेल ही अलीकडच्या काळामध्ये शाश्वती नाही आहे, पण माझ्या मुलांनाच प्लेसमेंट आहे, माझ्या मुलींना प्लेसमेंट आहे. इंटरनॅशनल स्कूलमध्ये त्यांना म्युझिक टीचर म्हणजे फोक आर्ट्सचा टीचर, रिदम टीचर म्हणून शिकवायला लोक बोलवतात. नवोदय विद्यालयामध्ये आमचे काही मुलं आहेत जे काही आता तिथे शिक्षक म्हणून लागलेले आहेत. त्याकरता ऑथेंटिक गोष्टी तुम्ही बघा, ऑथेंटिक गोष्टी शिका आणि जे तुमच्याकडे आहे त्याला कॅश करा. की माझ्याकडे चांगली जमेची बाजू काय, ना मी दिसायला सुंदर आहे, ना मी शरीराने धष्टपुष्ट आहे, पण माझ्याकडे सुंदरता काय आहे, माझा आवाज आहे. मग मी माझा आवाज कॅश केला पाहिजे. प्रत्येक माणसाकडे काही गोष्टी नसतील तर किमान एक गोष्ट अशी असते की ती युनिक असते, आउटस्टँडिंग असते. मी येणाऱ्या विद्यार्थ्यांना तेच सांगेल की तुम्ही पाहताना ऑथेंटिक गोष्टी बघा आणि त्या ऑथेंटिक गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून लोकसंस्कृती आणि लोकपरंपरा ही टिकलेली राहील. धन्यवाद सर. तुमच्या ह्या प्रवास ऐकला आम्ही आणि खरं आम्ही पण सद्गदित झालो आहोत. तुमच्या पुढच्या प्रवासाला आमच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.